एका गावात एक साधू राहत होता. तो जेव्हा पण नाचत असे तेव्हा पाऊस पडत असे. म्हणून जेव्हा पण गावात पावसाची आवश्यकता असे तेव्हा गावातील लोक साधूकडे जात असत आणि त्यांना नाचायला सांगत असत. आणि जेव्हा पण ते नाचत असत तेव्हा पाऊस नक्की होत असे. काही दिवसांनी शहरातील 4 मुले गावात फिरण्यासाठी आले असतात. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली की कोणीतरी साधू नाचल्यामुळे पाऊस पडतो तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. आपल्या शहरी आणि अभ्यासू असल्याच्या घमंडामुळे त्यांनी गावकऱ्यांकडे एक आव्हान दिले, जर आम्ही पण नाचू तर पाऊस पडेल आणि आमच्या नाचल्यामुळे पाऊस पडला नाही तर साधूच्या नाचल्यामुळे पाऊस पडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गाववाले त्या 4 मुलांना घेऊन साधूच्या झोपडीजवळ आले. गाववाल्यांनी साधूला सर्व गोष्ट सांगितली. मग त्या मुलांनी नाचायला सुरुवात केली. पहिल्या मुलाने नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला. मग तो पहिला मुलगा थकून बसून गेला, परंतु ढग आले नाही. काही वेळानंतर दुसऱ्या मुलाने नाचायला सुरुवात केली आणि तासाभरात तोही थकून बसून गेला. बाकी दोन्ही मुलांनी देखील असेच केले, परंतु पाऊस झाला नाही. आता साधूची पाळी होती. त्याने नाचायला सुरुवात केली. 1 तास झाला पण पाऊस पडला नाही. साधू तरी थांबला नाही. तो नाचत राहिला. नाचता नाचता 2 तास झाले पण पाऊस पडला नाही. 4 तास झाले पण पाऊस पडला नाही, परंतु साधू थांबण्याचे नाव घेत नव्हता. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली आणि तेव्हा ढगांचा गडगडाट ऐकायला आला आणि थोड्या वेळात जोरात पाऊस पडला. हे बघून 4ही मुले दंग झाली आणि पटकन त्यांनी साधूची क्षमा मागितली. मग त्या 4ही मुलांनी साधूला विचारले, बाबा असे का? आमच्या नाचण्यामुळे पाऊस पडला नाही आणि तुमच्या नाचण्यामुळे पाऊस पडला. साधूने उत्तर दिले, जेव्हा मी नाचतो तेव्हा 2 गोष्टीवर लक्ष देतो. पहिली गोष्ट, मी हा विचार करतो की जर मी नाचेल तर पाऊस पडलाच पाहिजे, आणि दुसरी ही की मी तोपर्यंत नाचेल जोपर्यंत पाऊस पडत नाही. सफलता मिळवणाऱ्यांकडे हेच गुण असतात. ते जे पण काम करतात त्यामध्ये त्यांना पूर्ण विश्वास असतो आणि ते लोक तोपर्यंत काम करतात जोपर्यंत त्यांना सफलता मिळत नाही.